नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुशी कशी फ्राय करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। हा मुशीचा मासा मी बाजारातून सोलून असा कट करून आणला। मुशी फ्राय करण्यासाठी इतक्या आकाराचे पीस ठेवायचे। सर्वप्रथम आपण मुशी साफ करून घेऊयात। त्यासाठी मी इथे पाणी ओतून घेतलं। मुशीच्या अशा मध्यभागी जो भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे। पोटाकडील भाग असतो त्याच्यामध्ये अशी घाण असते ती काढून टाकायची। मुशीचा मासा साफ करण्यासाठी खूपच सोपा असतो। मी अजून एक तुम्हाला मासा साफ करून दाखवते। हे बघा, जी मध्यभागी अशी जी घाण असते ना ती अशी अलगद काढायची, सहज साफ होते। अशा प्रकारे आपण सर्व मुशीचा मासा साफ करून घेऊयात। काही ठिकाणी या मुशीच्या माशाला मोरीचा मासा असेही म्हणतात किंवा बेबी शार्क नावानेही ही मच्छी ओळखली जाते। खूप टेस्टी लागते, झटपट होते। इथे मी मुशी 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता या मुशीवरती आपण पाव चमचा हळद ॲड करूया, थोडं मीठ ॲड करूयात आणि हळद आणि मीठ आपण ह्या मुशीला व्यवस्थित लावून घेऊ। मुशी माशाला ना एक विशिष्ट असा उग्रवास असतो, त्यामुळे काय होतं काही जण ही मच्छी खायचं टाळतात। पण मी इथे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मुशी फ्राय केलात तर जराही उग्रवास येणार नाही। सर्वजण आवडीने ही मुशी खातील। इथे सर्व मुशीला मी हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलं आहे। आता अर्ध्या तासासाठी आपण ही मच्छी मॅरिनेट करत ठेवणार आहोत। तोपर्यंत मुशी फ्राय करण्यासाठी जे आपल्याला वाटण पाहिजे ते तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे कमी तिखट असलेल्या 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि तिखट असलेल्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। थोडी कोथिंबीर घेतली आहे। ही कोथिंबीर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। थोडी पुदिन्याची पानं घेतली आहेत। ही पानं देखील मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत। पुदिन्याची पानं ऑप्शनल आहेत, जर तुमच्याकडे नसतील तर नाही ॲड केलं तरी चालेल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर पुदिना ॲड करून घेतलं आणि मिरचीचे असे तुकडे ॲड करून घेतलेत। आता मिक्सरमध्ये आपण हे फिरवून घेऊयात व याची पेस्ट तयार करून घेऊयात। हे हिरवं वाटण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे। मॅरिनेशन करण्यासाठी आपण हळद वापरली होती म्हणून मी इथे अर्धा चमचाच हळद घेतली आहे। तिखट मसाला 2 चमचे, धणे पावडर 2 चमचे, काश्मीरी मिरची पावडर इथे मी 1.5 चमचा घेतला आहे, गरम मसाला अर्धा चमचा घेतला आहे आणि अर्धा लिंबू घेतला आहे। सर्वप्रथम आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊयात। चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊयात। मॅरिनेशन करताना पण आपण थोडं मीठ ॲड केलं होतं, त्याच्यामुळे आता मीठ कमी प्रमाणात ॲड करणार आहोत। जे हिरवं वाटण आपण वाटून घेतलं होतं ते मी इथे 2 चमचे ॲड करून घेतलं। लिंबाचा रस ॲड करून घेऊयात। आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या मसाल्यांमध्ये मी 1 चमचा पाणी ॲड करून घेते। आपल्याला इथे पातळ पेस्ट नाही करायची। पातळ पेस्ट केली तर माशाला मसाले व्यवस्थित लागणार नाहीत, त्यामुळे आपल्याला अशी घट्टसरच पेस्ट तयार करायची आहे। मॅरिनेशन करत आपण जो मुशीचा मासा ठेवला होता त्याला हे मसाले व्यवस्थित कोट करून घेऊयात। मुशीला सर्व मसाले कोट करून झाले आहेत। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत। मुशीला सर्व मसाले लावल्यानंतरच तुम्ही आलं लसूणची पेस्ट ॲड करा, त्याच्यामुळे मुशीला खूप छान फ्लेवर येतो। ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। मसाले लावून झाल्यानंतर 15 मिनिट आपण ही मुशी अशीच बाजूला ठेवणार आहोत। आता एका ताटामध्ये मी अर्धी वाटी बारीक रवा ॲड केला आहे, अर्धी वाटी तांदळाची पिठी ॲड केली, हळद पाव चमचा, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि थोडं मीठ ॲड केलं आहे। हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मुशीला सर्व मसाले व्यवस्थित लागले आहेत। आता ही मुशी आपण चारी बाजूने जे आपण मिश्रण तयार केलं आहे त्याच्यामध्ये कोट करून घेऊयात। पॅन गरम झाला आहे। आता आपण याच्यामध्ये तेल ओतून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपण जी कोट केलेली मुशी आहे ती एक एक करून आपण पॅनमध्ये ॲड करून घेऊया। पॅनमध्ये जेवढ्या मच्छी राहतील तेवढ्याच आपण ते पीसेस ॲड करून घेऊया। इथे मुशी जेव्हा तुम्ही तळायला घ्याल ना तेव्हाच त्याला कोटिंग करा, आधी कोटिंग करून ठेवू नका, कारण की मसाल्यामुळे जो आपण रवा लावला आहे तो नरम होईल आणि आपली जी मच्छी आहे मुशी आहे ती क्रिस्पी होणार नाही। मुशी फ्राय करताना मी याच्यामध्ये थोडी कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेतली, याच्यामुळे मुशीला खूप छान फ्लेवर येतो। गॅस फ्लेम इथे आपल्याला मंद ठेवायची। एका बाजूने चांगलं शिजवून द्यायचं, सर्व बाजूने मुशी व्यवस्थित शिजवून घ्यायची। हे बघा, मुशी छान शिजली आहे। आता एका प्लेटमध्ये आपण जी मुशी फ्राय केली आहे ती काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे। मी इथे तुम्हाला एक मुशी कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता बाजूने जी छान मसाल्याची कोटिंग लागली आहे आणि मुशी ही मस्त छान शिजली आहे। आजची ही मुशी फ्रायची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।